स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ऑफिशियल्स वरती केलेला प्रतिहल्ला आपण पाहिला आणि तिथे मात्र 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पहा तिथे जर पंचांना लागला असेल तर आमच्यापर्यंत कॉल द्या. येस ओके. कारण की पंच कोण आहे संजय वाघमारे सर. अगदी बऱ्याच वर्ष क्रिकेट आपण खेळताय आणि त्यानंतर जर पाहिलं तर चिंचकामला टीम अगदी एका काळामध्ये आपण जर पाहिलं सुनील मुकणे असतील सातत्याने जर विचार केला त्यांचं देखील शानदार आयोजन वर्षानुवर्ष आम्ही पाहिलेलं आहे. आणि आज जर विचार केला तर त्याच गावामधनं हे झालेले तयार झालेले अगदी आपण पाहिलं क्रिकेटची क्रेज आणि त्यामध्ये तयार झालेलं नेतृत्व. यावेळी पहा लाफ्ट केला बॉलला प्रल्हाद वाघमारेच्या बॅटनं ठोकलाय. हा शानदार मोठा स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पलीकडे चाललाय. येतो शानदार दमदार मॅक्सिमम षटकार. यावेळी पहा जाव्या मैदानाच्या आतमध्ये षटकारानंतर पुढचा बॉल फटका लाजवाब गॅप मध्ये सीमा रेषा पार. अजून एक माटी हिट फ्लॅट स्ट्रोक सीमा पार. येतो शानदार षटकार बॅक टू बॅकचा. येस तब्बल 18 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. अगदी पाहिलं तर काय लाजवाब फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. एकतर्फा अगदी पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर बॅटिंग पाहत असताना प्रल्हाद वाघमारेनं अगदी 6 बॉल वैयक्तिक खेळला गेला आणि त्यामध्ये 18 धावा त्यानं वैयक्तिक खेचून आणल्या गेल्या संघासाठी. पहा मागच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर श्लोक स्पोर्ट गरड टीमनं 84 धावा कुठल्या गेल्या आणि 85 धावांचं लक्ष सेट केलं गेलं. आणि त्यानंतर मित्रांनो जर विचार केला आपण तर 85 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना निश्चितच जर विचार केला तर वेळाने टीमला कुठेतरी अडचण निर्माण झाली. आर्यन पवारला अपयश आलं आणि तो संघ या ठिकाणी आदिवासी रबरबॉल प्रीमियर लीग मध्ये या स्पर्धेतनं अगदी पाहिलं तर परास्त झाला गेला. शुभेच्छा असे हार्डलक इथनं विराणी संघ. आणि यानंतर आपण जर पाहिलं तर हा सामना देखील महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पहा पुढची मॅच आपला भेटीला येईल ती म्हणजेच एका बाजूला निश्चितच प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच साईल 11 आपटा अर्थातच शरद वाघे साहेबांचा तो संघ. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर खांदा कॉलेज फाटा पनवेल परिसरातील तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. यस इथे पहा एक सिंगल मिळाली. अगदी पाहिलं तर टायमिंग चांगलं पहा दोन्ही फलंदाजांमधलं तालमेल सुरेख पाहायला मिळतं. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं सोल धार पवारने एकतर्फी बॅटिंग करताना आपण त्याला पाहिलं तब्बल 15 बॉलमध्ये 60 धावा ठोकल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याच्या नावावरती राहिला. तब्बल आपण जर पाहिलं तर 2000 रुपयाचं बक्षीस देखील त्याच्या नावावरती लगावलं गेलं. यावेळी पहा फटका अगदी पाहिलं तर बॅटच्या तंतोतंत मधोमध आणि बॉल थांबणार नाही. इथनं मात्र गोलच्या वेगानं सीमारेषा पलीकडे येतोय. जबरदस्त षटकार आणि षटकार हॅट्रिक इथे पार केली जाते. फलंदाज प्रल्हाद वाघमारे याच्या बॅटमध्ये ठोकलेली षटकार हॅट्रिक टाळ्या झाल्या पाहिजेत पहा या फलंदाजसाठी. लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स मैदान पहा. टोटल धावेचा विचार केला तर धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 25 धावा. म्हणजे ओव्हर समाप्त झाले. स्ट्राईक रोशनकडे दिली त्याने सिंगल मिळवली. त्यांच्या पुन्हा एकदा प्रल्हाद वाघमारेकडे स्ट्राईक राहिली. कारण की मित्रांनो रोशनला देखील माहिती होतं की प्रल्हादच्या स्लॉटमध्ये फटके यायला लागलेत त्यामुळे त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मोठे फटके मोठे स्लॉट पाहायला मिळाले. पार्किंग प्लॉटमध्ये त्याचं शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं. पुढचे बॉल पहा. यावेळी पहा कवच रिझर्वचं खातं या ठिकाणी भरलं गेलं ते म्हणजे प्रल्हाद वाघमारेनं. यावेळी पहा अगदी ऑफ स्टिकला चेंडू होता बराचसा बाहेर चालला आणि तिथनं मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये व्हाईट बॉल अंपायरनं घोषित केला. आणि तिथनं आपण जर पाहिलं तर डेफिनेटली एका धाब्यानं अर्थात सभांतर धाब्यानं या ठिकाणी संघाची धावसंख्या पुढे जाईल. 32 धावा ऑन स्कोअरबोर्ड वरती लागली गेली आहे. ते म्हणजेच टोटल एकविरा रायडर्स निगडावाडी टीमशी. दुसऱ्या बाजूला पीबी नैना सुपर किंग्स टीम टॉप 5 ची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक संघ जिंकेल तर टॉप 5 मध्ये जाईल. अजून एक शॉट सिलेक्शन थांबायला तयार नाहीये मैदानाच्या बॅटिंग करत असताना धीरज पवारनं अर्थातच मिस्टर 360 भिंगार गावचा तो अष्टपैलू
आणि त्यानं तब्बल 70 धावा कुठल्या आजच्या दिवसामध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये 60 धावा कुठल्या सोहेल पवारनं. आणि इथे पहा मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहिलं तर अजून एक ठोकला जातोय. काय मैदानाच्या आतमध्ये केली साकारली जाते. ऑफ स्टिकचा बॉल त्याला देखील सोडला नाही. अगदी कव्हर विजनला क्लिअर केलं आणि बॉल सीमा रेषा पलीकडे येतो. मॅक्सिमम स्ट्रोक, षटक क्रमांक समाप्त झाला दुसरं. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला तर तब्बल 44 धावा, 44 लॉस ऑफ 0 विकेट. एकविरा रायडर्स निगडावाडी संघ जाऊन पोहोचलाय. वैयक्तिक 42 धावेवरती खेळतो प्रल्हाद वाघमारे. काय जबरदस्त फलंदाजी केली. 42 धावा म्हणजे जवळ अर्धशतकाच्या जवळपास इथं मात्र आपण जर पाहिलं तर खेळाडू पोहोचला गेला. परंतु पहा आजच्या दिवसातील अजून एक म्हणजे तिसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का. अगदी पाहिलं तर गोळेवाडी गावचा खेळाडू आणि आपण जर पाहिलं तर काय लाजवाब फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहिलं एका बाजूला आपण जर विचार केला तर संतोष कातकरी ॲज अ कॅप्टन खांदा कॉलेज फॉर द टीम्स. त्यानंतर आयकॉन ची भूमिका आपण जर पाहिली तर राकेश कातकरी असेल, पाटणोली गावचा खेळाडू. आणि त्यांच्या अगेन्स्ट जर विचार केला तर निश्चितच प्रशांत पवार अगदी पाहिलं तर साईल 11 आपटा टीम मध्ये आपण जर विचार केला तर खेळताना दिसेल ॲज अ कॅप्टन. आणि त्यानंतर जर विचार केला तर एक मोठी फाईट पुढच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मैदानामध्ये देखील एक मोठा महासंग्राम चालू आहे. कारण की जे वादळ आहे ते वादळ मैदानामध्ये थांबायला तयार नाही आहे. ते म्हणजेच गोळेवाडी गावचा सुपुत्र प्रल्हाद वाघमारे ज्यांना आतापर्यंत जबरदस्त पारी खेळत असताना तब्बल 44 धावा 42 धावा कुठून काढल्या गेल्या. संघ जाऊन पोहोचले टोटल 44 अंकावरती. रोशन पवार आल्या दाखवून दिलाय जशी स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये. आणि त्यानं देखील आसमान दाखवलं. या बॉलला फेकून दिला अक्रॉस बॅटनं सीमा रेषा पलीकडे फेकला. येतो मॅक्सिमम स्ट्रोक 6 धाब्यांसाठी. षटकार या 6 धाब्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला टोटल 50 या अंकावरती. पहा 50 या अंकावरती संघ पोहोचला गेला. अजूनही इथने जर विचार केला तर 11 बॉल शिल्लकात. यावेळी पहा खोलात टाकला होता ऑफ स्टिकला, एक सिंगल मिळाली आहे. डीप वरचे क्षेत्ररक्षक बॉलला उचलतील आणि तोपर्यंत पहा दुसरी धाव पूर्ण झाली. ओव्हर थ्रो थोडंसं खराब कनेक्शन पाहायला मिळाला. आणि तिथनं जर विचार केला तर रोशनला माहिती आहे कारण की आपली जोडी टिकून राहणं गरजेचं तरच इथे धाबा होतील. परंतु तेच मैदानाच्या आतमध्ये जरी स्ट्राईक कुठल्या खेळाडूकडे असेल तरी देखील फटकेबाजी होईल यामध्ये तिला मात्र शंका नाही आहे. कारण की सेट झाला गेला आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण जर विचार केला तर प्रल्हाद वाघमारे ज्यानं 2 षटकामध्ये काय जबरदस्त पारी खेळली. आणि त्यानंतर आता तिसऱ्या षटकाची जशी सुरुवात झाली स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच रोशन पवार. पहिला बॉल त्याने ठोकला षटकार, त्यानंतर 2 धावा आल्या, स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली गेली. आता इथनं पुढचा प्रवास कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये केला जाईल ते देखील महत्वाचं असेल. यावेळी पहा लाजवाब जबरदस्त सीमा रेषा पार. अजून एक माहिती 6 धावा. नंतर आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आता अजून धावसंख्या पुढे चालली आहे. टोटल धावसंख्या तब्बल 58 धावा, 58 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. काय जबरदस्त. अजून एक लगावलाय. फक्त षटकारांची धावसंख्या मोजा. अगदी पहा षटकारानं धावसंख्या पुढे जाऊया. एका दुक्का नाही तर मात्र इथनं रोशन पवारच्या बॅटबंद फक्त षटकारांची आतिषबाजी केली जाते. आणि येतो अजून एक माहितीत मोठे फटके महागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पाहता आपण तो म्हणजेच सागर कातकरीकडनं थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पीव्ही नेन्या सुपर किंग्स कर्जत टीम ज्यावेळी आपण पाहिलं टॉस जिंकला चुकीचा होता की योग्य होता हे मात्र समजेल. कारण की गोलंदाजी करत असताना थोडीशी महागडी गोलंदाजी थोडासा जो स्पेल होता तो गोलंदाजाकडनं चुकीचा ठरला गेला. परंतु पहा इथनं कमबॅक करणं गरजेचं आहे. कारण की हे वादळ रोशन पवार हे नावाचं वादळच्या मैदानामध्ये आहे. जोपर्यंत मैदानामध्ये खेळेल तोपर्यंत धावसंख्या पुढे जाईल. ज्यावेळी तुम्ही या फलंदाजाला ट्रॅक कराल तिथे कुठेतरी सामना थोडासा मागे खेचला जाईल. खोलात टाकला लावले अपील. परंतु पंच पहा
अगदी दर्शवला जाईल की हा चेंडू थोडासा लेग स्टिक वरती सरकला गेला आणि तिथून जर पाहिलं तर 2 धावा चित्याच्या चपलाईने. येस बॅटकट ना अंपायर, बॅटकट. येस बॅटकट आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निश्चितच या 2 धावा आल्यानं 2 धावांच्या मदतीनं संघ पुढे जाईल. 66 धावा, 66 लॉस ऑफ 0 विकेट. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. अजूनही 0 विकेट वरती संघ खेळतो. काय जबरदस्त अगदी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये सजवली गेली आहे. यावेळी पहा हा चेंडू देखील खोलात टाकला, अक्रॉस बॅटने केलाय, पॉइंट मध्ये जाईल, बॉलला उचलता येईल, टार्गेट केलं जाईल का? आणि टार्गेट केलं रोशन पवारला. मी म्हटलं जोपर्यंत रोशन मैदानामध्ये या तोपर्यंत हे वादळ कोणी थांबवणार नाही. आणि विकेट किपरनं टार्गेट केलं रोशनला. पहिला करारा झटका, पहिला ब्रेक थ्रो आणि एकविरा रायडर्स निगडावाडी टीमला फलंदाज बाद. पवार या दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण याचं पार्ट साठी. चौथा सामना असेल अशा नंतर तर पहा दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण पोहोचायचं. आम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार त्यामुळे आपल्याला अनाउन्समेंट करतो की आपण लगेच टॉससाठी पोहोचायचं. आज जर विचार केला मित्रांनो तर आज फायनल क्लिअर होणार आहे आणि उद्या 9 ऑगस्ट आदिवासी दिवसामुळे आपण जर पाहिलं तर सर्व आपण जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग उद्या खालापूरमध्ये जमणार आहे. त्यामुळे पहा आज अगदी ही संकल्पनाची आयोजकर्त्याने सुचवली होती की 8 ऑगस्टला ही स्पर्धा संपेल. 9 ऑगस्टला आदिवासी दिवसासाठी आपण जर पाहिलं तर जागतिक आदिवासी दिवसासाठी सर्व जे काही मायबाप प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी जमणार आहेत. यावेळी पहा हा चेंडू देखील लाफ्ट केला म्हणजे पहा फक्त षटकारांची गिनती या ठिकाणी स्कोअरबोर्ड वरती केली जाते. आमच्या स्कोरर मित्रांचा विचार केला ते देखील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फक्त षटकारांची गिनती करतात. केटीसी लाईव्ह देखील आपण जर पाहिलं तर 3 कॅमेरे अवेलेबल केलेत. कालपर्यंत 2 निशू आपण पाहिले, आज 3रा कॅमेरा देखील आमच्यासोबत जोडला जातो व्यासपीठावरती आणि स्वतः जर विचार केला तर निशांत त्या कॅमेऱ्याला ऑपरेट करतात. अजिंक्य पवार देखील आहेत स्वतः प्रोप्रायटर केटीसीचे. यस 50 धावांची बादारपारी बॅट वरती करायची. प्रल्हाद वाघमारे गोळेवाडीचा खेळाडू, गोळेवाडीचा सुपुत्र, काय जबरदस्त आणि पुन्हा एकदा हॅट्रिक ठोकली. लाजवाब जबरदस्त पहा अप्रतिम केली साकारली. पहा अगदी पाहिलं तर 54 धावा त्याच्या बॅट मधून कुठून काढल्या गेल्यात आणि पहा इथं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे स्कोरबोर्ड वरती 79 धावा धापटला वरती लागल्या गेल्या. लाजवाब लाजवाब जबरदस्त बॅटिंग आणि गोलंदाज पहा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रवीण, त्याला देखील फेकून दिला क्रॉस बॅटनं. फक्त षटकाराची गिनती अगदी इन्फॉर्म सिच्युएशन मध्ये फटकेबाजी केली जाते. अजून एक मोठा ब्लास्ट आणि बॉल सीमारेषा पलीकडे तब्बल धावा आल्या 85 धावा धावपटलावरती आपण जर पाहिलं तर पोहोचल्या गेल्यात. 85 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एकविरा रायडर्स निगडावाडी संघ का लाजवाब बॅटिंग केली आहे मित्रांनो. ज्यावेळी टॉस पीव्ही नैना सुपर किंग्स कर्जतच्या खात्यामध्ये पडला तेव्हा अगदी जर विचार केला तर कॅप्टन योगेश पारधीने डिसिजन दिलं की आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू आणि त्यामध्ये अगदी पाहिलं तर तो डिसिजन कितपत योग्य होता. कारण की गोलंदाजी करत असताना थोडासा महागडी गोलंदाजी झाली. प्रत्येक गोलंदाजानं भरपूर जास्त महागडी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल अजून एक राक्षस बॅटेड थांबायला तयार नाही. बॉल चालला इथनं आउट ऑफ दी पार. चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. टोटल 95 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल एक सिंगल मिळाली. बॉलला उचलला जाईल. दुसऱ्या धाबीचा कॉल
आणि तिथे पहा 2 धावा आल्या. 2 धावेच्या मदतीनं 97 लॉस ऑफ 1 विकेट. एकवीरा रायडर्स निगडावाडी संघ 97 अंकावरती जाऊन पोहोचला. आता उत्तरार्धामध्ये विजयासाठी गरज असेल पीबी नेना सुपर किंग्स कर्जत टीमला. येणारे बॉल 24 उत्तरार्धामध्ये 4 षटकं आणि सुपर किंग्स कर्जत टीमला. येणारे बॉल 24 उत्तरार्धामध्ये 4 षटकं आणि कंपल्सरी बनवायचे आहेत त्या म्हणजेच टोटल 98 धावा. 98 टू विन. विजय.